हॅलो फ्रेंड्स, वैदिक मूवमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। जर अनवॉन्टेड प्रेग्नन्सी राहिली म्हणजेच जर चुकून प्रेग्नन्सी राहिली तर अनवॉन्टेड किट म्हणजेच एमटीपी किट कशी घ्यावी। तर अनवॉन्टेड किट किंवा एमटीपी किट आपण कधी घेऊ शकतो किंवा एमटीपी किटचा उपयोग काय। तर एमटीपी किट ॲबॉर्शन करण्यासाठी उपयोगी असते। तर एमटीपी किट कुठल्या कुठल्या कंडिशनमध्ये घेऊ शकतो। जेव्हा महिला अनमॅरिड असते, महिला मेंटली आणि फिजिकली प्रेग्नन्सी कंटिन्यू करण्यासाठी तयार नसते, आणि जेव्हा प्रेग्नन्सी कंडोमच्या फेल्युअरमुळे राहिलेली असते, किंवा महिला बलात्काराची किंवा रेपची शिकार झालेली असेल, अशा कंडिशनमध्ये आपण ॲबॉर्शन किट देऊ शकतो, कारण हे लीगली असते। एमटीपी किट कशी द्यावी। तर एमटीपी किट देण्यापूर्वी सर्वात आधी त्या महिलेची पिरियडची डेट काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्या महिलेचा गर्भ किती आठवड्यांचा आहे हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे। कारण एमटीपी किट म्हणजेच अनवॉन्टेड किट फक्त 60 दिवसांपर्यंतच चालते। अनवॉन्टेड किटमुळे 60 दिवसांपर्यंतच ॲबॉर्शन होते, म्हणजेच 8 आठवड्यापर्यंतच आपण एमटीपी किट घेऊ शकतो। जर 60 दिवसानंतरची जर प्रेग्नन्सी असेल, म्हणजे 60 दिवसांपेक्षा जर जास्त दिवसांची प्रेग्नन्सी असेल, तर एमटीपी किटने किंवा अनवॉन्टेड किटने ॲबॉर्ट होणार नाही। आणि हे दिवस काउंट करण्यासाठी पिरियडचा जो पहिला दिवस असतो त्या दिवसापासून काउंट करायचा आहे, आणि ते पहिल्या दिवसापासून काउंट केलं तर एक्झॅक्ट काउंटिंग होईल। तर 60 दिवसापर्यंत आपण एमटीपी किटने किंवा अनवॉन्टेड किटने ॲबॉर्शन करू शकतो। एमटीपी किट शक्यतो डॉक्टरांच्या निगराणीमध्येच घ्यावी। एमटीपी किट मेडिकल स्टोअरमध्ये वेगवेगळ्या नावाने भेटते, जसे की एमटीपी किट, अनवॉन्टेड किट, खुशी एमटीपी किट आणि क्लिअर किट अशा वेगवेगळ्या नावाने भेटते। तर या किटचा किंवा या गोळ्यांचा डोस कसा घ्यायचा। तर ही जी किट असते ते वेगवेगळ्या ब्रँड्समध्ये भेटते, आणि याचा 5 गोळ्यांचा कोर्स असतो। या गोळ्यांमध्ये पहिली जी गोळी असते ती असते मिफेप्रेस्टॉन, आणि ही सिंगल गोळी म्हणजे त्यामध्ये एकच गोळी असते। ती गोळी तुम्हाला पहिल्या दिवशी घ्यायची आहे। जेव्हा तुम्हाला तुमच्या ॲबॉर्शनची प्रोसेस स्टार्ट करायची आहे तेव्हा ही पहिली गोळी तुम्हाला पाण्यासोबत गिळून घ्यायची आहे, आणि नंतरच्या ज्या 4 गोळ्या आहेत त्या तुम्हाला 48 तासानंतर घ्यायच्या आहेत। बरेच लोक 24 तासानंतरही घ्यायला सांगतात, पण नंतरच्या ज्या 4 टॅबलेट आहेत ते 48 तासानंतर घेणं एकदम राईट प्रोसेस आहे किंवा मेडिकली प्रूव्हन प्रोसेस आहे। तर ॲबॉर्शन करण्यासाठी पहिल्या दिवशी तुम्ही मिझोप्रोस्टॉनची 1 टॅबलेट घेतलेली आहे, त्यानंतर तुम्हाला 48 तासांचा म्हणजेच 2 दिवसांचा गॅप करायचा आहे। 48 तासानंतर तुम्हाला बाकीच्या 4ही गोळ्या घ्यायच्या आहेत। आता ह्या 4 गोळ्या घेताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रोसेसनेही घेऊ शकता तुम्ही, जसे की ह्या 4ही गोळ्या तुम्हाला सोबत घ्यायच्या आहेत, आणि या गोळ्या घेतल्यानंतर तुम्हाला उलटी नाही झाली पाहिजे। जर तुम्हाला उलटी झाली तर ह्या गोळ्यांचा इफेक्ट होणार नाही। एकतर 4ही गोळ्या तुम्ही पाण्यासोबत घेऊ शकता किंवा जिभेखाली राहून चघळून घेऊ शकता, कारण ह्या गोळ्या माउथ डिझॉल्विंग असतात। तुम्ही दोन्हीतून कुठलीही प्रोसेस वापरा, पण त्या गोळ्या घेतल्यानंतर उलटी व्हायला नकोय। तर टॅबलेट घेण्याची परत एकदा प्रोसेस रिपीट करूया। पहिली गोळी पहिल्या दिवशी घ्यायची, त्यानंतर 48 तासांनी राहिलेल्या 4ही गोळ्या घेऊन टाका। या पद्धतीने गोळ्या घेण्यात आल्या की व्यवस्थित ॲबॉर्शन म्हणजेच गर्भपात होईल। इनकम्प्लीट ॲबॉर्शन होण्याचे चान्सेस राहणार नाही। याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा। Stay healthy, stay happy.